नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयांवरील इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या स्टेट बोर्डमधील एकूण 1000 प्लस प्रश्नांचा सरावाची सिरीज सुरू केलेली आहे. त्यातील हा दुसरा व्हिडिओ आहे. मागील व्हिडिओमध्येही आपण 60 प्रश्नांचा सराव केलेला होता. या व्हिडिओमध्ये आपण 150 म्हणजे 150 प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न काय आहे. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन ... हे होते. आणि उत्तर आहे पूर्वी जे ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन होते ते होते शेतसारा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम ... हा होय. तर 1857च्या उठावाचा जो मुख्य परिणाम होता तो होता राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढलेला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. मध्य प्रदेशातील ... येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. तर मध्य प्रदेशातील जी भीमबेटका येथील गुहाचित्रे आहेत ती प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका, असे लोकांना कोणी सांगितले? तर स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्याच्यावर विसंबून राहू नका, असं रॉजर बेकर यांनी सांगितलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. वसईचा तह कोणात झाला? तर वसईचा जो तह होता तो दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी केली कारण सुरत आर्थिकदृष्ट्या काय होतं तर संपन्न होतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? तर 1757च्या जी प्लासीची लढाई झाली होती त्यामध्ये शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंद पितारून काय केलेली होती? लढाई जिंकलेली होती. हा त्याचा प्रमुख वैशिष्ट्य आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? तर कोकणात इंग्रजांविरुद्ध फोंड सावंतांनी उठाव केलेला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः ... होय. तर भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः काय तर वैचारिक जागृती होय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली कारण त्यावेळी काय होता सामंतांचा पगडा होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते? तर अमेरिकेतील वसाहती आणि इंग्लंड यांच्यामधील जे तणाव वाढला होता त्याचं महत्त्वाचं जे कारण होतं ते होतं इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील जी उपस्थिती होती त्यामुळे तो तणाव वाढलेला होता. प्रश्न 12. आफ्रिकेला काळे खंड का म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे आफ्रिकेतील बराच भाग हा अज्ञात होता त्यामुळे आफ्रिकेला काळे खंड असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. 2 महायुद्धादरम्यान किती वर्षाचा कालावधी होता? तर 2 महायुद्धादरम्यान 20 वर्षांचा कालावधी होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. ... यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण काय म्हणतो तर मिसाईल मॅन म्हणून संबोधतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ... हे होते. तर पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे वुड्रो विल्सन होते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? तर वैयक्तिक सत्याग्रहातील जे पहिले सत्याग्रही होते ते होते विनोबा भावे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय ... येथे आहे. तर राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. 1954 साली ... यांनी पंचशील तत्त्वे मांडली. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1954 साली पंचशील तत्त्वे मांडलेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत ... स्थायी सदस्य असतात. तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत एकूण 5 स्थायी सदस्य असतात.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना डॉट डॉट म्हटले जाते. तर अशा देशांना आपण काय म्हणतो? सार्वभौम असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. उपराष्ट्रपती डॉट डॉट पदसिद्ध सभापती असतात. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. कोणत्या उच्च न्यायालयात अंदमान व निकोबार केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो? तर कोलकाता या उच्च न्यायालयात अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? तर मिलिंदने 13 वर्ष पूर्ण केली म्हणजेच 18व्या वर्षी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. म्हणजेच किती वर्षाने? अजून 5 वर्षाने त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? आणि याचं उत्तर आहे भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? आणि उत्तर आहे आदिलशहाने सरलष्कर हा किताब शहाजीराजे यांना दिला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत डॉट डॉट लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडलेल्या आहेत. आणि उत्तर आहे भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत मेसोपोटेमियम या लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. अकबर बादशाने निर्माण केलेली दीन-ई-इलाही ही नवी व्यवस्था कशावर आधारित होती? तर अकबर बादशाने निर्माण केलेली दीन-ई-इलाही ही नवी व्यवस्था मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व याच्यावर आधारलेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. नायब वकील ए मुतलब हा किताब डॉट डॉट यांना मिळाला. तर नायब वकील ए मुतलब हा किताब महादजी शिंदे यांना मिळालेला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या शहरात झाली? आणि उत्तर आहे एशियाटिक सोसायटीची स्थापना नागपूर या शहरात झालेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी कोणती संघटना स्थापन केली? तर व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी कोहोंग ही संघटना स्थापन केलेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. सयाजीराव गायकवाड कोणत्या संस्थानाचे शासक होते? तर सयाजीराव गायकवाड हे सातारा संस्थानाचे शासक होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह डॉट डॉट येथे आहे. आणि उत्तर आहे भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह मैसूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावी? तर जर तुम्हाला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला वयाची 30 वर्षे म्हणजे त्या व्यक्तीला वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावीत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान डॉट डॉट हे आहे. तर भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान संसद हे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक डॉट डॉट करतात. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक आमसभा व सुरक्षा परिषद करते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांवर मत आजमावून घेण्याचा निर्णय म्हणजे डॉट डॉट होय. तर महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांवर मत आजमावून घेण्याचा निर्णय म्हणजे जनउपक्रम होय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली? तर 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक झालेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. घटना समितीच्या पहिल्या बैठकीवर कोणी बहिष्कार घातला? तर मुस्लिम लीगने त्यावेळी घटना समितीच्या पहिली जी बैठक झाली होती त्यावर बहिष्कार घातलेला होता. पुढचा प्रश्न आहे घटना समितीच्या पहिल्या बैठकीत किती सदस्य उपस्थित होते? तर घटना समितीच्या पहिल्या बैठकीत 211 सदस्य उपस्थित होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे
सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीच्या पहिल्या बैठकीच्या हंगामी अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली? तर 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. प्रश्न क्रमांक 43. घटना समितीच्या सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले? तर सर बी.एन. राव यांना घटना समितीच्या सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून त्यांची निवड केलेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. घटना समितीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडला? तर 13 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टाचा ठराव मांडलेला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. घटना समितीने उद्दिष्टांचा ठराव एकमताने केव्हा संमत केला? तर 12 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने उद्दिष्टांचा जो ठराव आहे तो एकमताने संमत केलेला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. घटना समितीने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला केव्हा मान्यता दिली? तर मे 1949 मध्ये घटना समितीने भारताच्या राष्ट्रीयकुल सदस्यत्वाला मान्यता दिलेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. घटना समितीने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकृत केला? तर 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केलेला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. घटना समितीने राष्ट्रगीत केव्हा स्वीकृत केले? तर 24 जानेवारी 1950ला घटना समितीने राष्ट्रगीत स्वीकारलेले होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. घटना समितीने राष्ट्रगान केव्हा स्वीकृत केले? तर घटना समितीने राष्ट्रगान सुद्धा 24 जानेवारी 1950ला स्वीकृत केलेले होते. प्रश्न क्रमांक 150. भारतीय राज्यघटना तयार होण्यास किती कालावधी लागला? तर भारतीय राज्यघटना तयार होण्यास 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागलेला होता. पुढचा प्रश्न आहे 51. घटना समितीचे एकूण किती सत्रे झाली? तर घटना समितीचे एकूण 11 सत्रे झालेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. घटनाकारांनी सुमारे किती देशांच्या घटनांचा अभ्यास केलेला होता? तर एकूण 60 देशांचा घटनेचा अभ्यास करून घटनाकारांनी आपली देशाची घटना तयार केलेली आहे. प्रश्न क्रमांक 53. 1950 पासून 1951-52 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणुका होऊन पहिली संसद अस्तित्वात येईपर्यंत भारताची हंगामी संसद म्हणून कोणी काम केले? तर 1950 पासून ते 51-52 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत जी पहिली संसद अस्तित्वात यायच्या अगोदर जी हंगामी संसद होती ती कोण होती? तर घटना समितीच हंगामी संसद म्हणून काम पाहत होती. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 54. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर आपल्या सर्वांनाच याचं उत्तर माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे काय होते? तर अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला किती कलमे व परिशिष्टे होती? तर 395 कलमे व 8 परिशिष्टे भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला होती. प्रश्न क्रमांक 56. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना ही अंमलात आलेली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 57. भारतीय राज्यघटनेत संघराज्य पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? तर आपण अमेरिका या देशाकडून संघराज्य पद्धत स्वीकारलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58. मूळ भारतीय घटनेत किती मूलभूत अधिकार होते? तर मूळ भारतीय घटनेत एकूण 7 होते, आता 6च आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59. भारतीय संविधान हे कशा प्रकारचे आहे? तर अंशतः घटनात्मक व अंशतः एकात्मक अशा प्रकारचे भारतीय संविधान आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकाऱ्यांशी संबंधित कोणती कलमे आहेत? तर कलम 12 ते 35 हे कशाशी संबंधित आहे? तर मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 61. भारताने कोणत्या प्रकारची शासन पद्धती स्वीकारलेली आहे? तर भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. प्रश्न क्रमांक 62.
भारतीय राज्यघटनेत आणीबाणीचा अधिकार कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे? तर जर्मनीकडून आपण आणीबाणीचा अधिकार घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 63. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे काय म्हटले जाते? तर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे आपण पंचायत राज व्यवस्था असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, गाव पातळीवर गावाचा कारभार कोण सांभाळतो? तर गाव पातळीवर जो गावाचा कारभार असतो तो ग्रामपंचायत सांभाळत असते. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 65. 2 किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असण्याचे कारण काय असावे? तर 500 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर तेथे 2 गावांसाठी किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 66. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते तेव्हा तिला काय म्हटले जाते? तर 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणारी 2 किंवा अधिक गावांसाठी जी एकच ग्रामपंचायत असते तिला आपण गट ग्रामपंचायत असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 67. ग्रामपंचायतीच्या निवडणुका किती वर्षांनी होतात? तर दर 5 वर्षांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असतात. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 68. ग्रामपंचायतीच्या सभा कोणाच्या अध्यक्षतेखाली घेतल्या जातात? तर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या सभा घेतल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 69. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी कोणावर असते? तर सरपंचांवर गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी असते. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 70. सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज कोण पाहते? तर सरपंच जेव्हा उपस्थित नसतात त्यावेळी ग्रामपंचायतीचे कामकाज उपसरपंच पाहत असतात. प्रश्न क्रमांक 71. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ग्रामसेवक हा कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 72. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते? जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात ते ग्रामसेवकाची नेमणूक करतात. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 73. ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांच्या सभेस काय म्हणतात? तर ग्रामीण भागात किंवा गावात राहणारी जी मतदारांची सभा असते त्यास ग्रामसभा असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 74. आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान किती सभा होणे बंधनकारक आहे? आणि उत्तर आहे, आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या 6 सभा होणे बंधनकारक असते. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 75. ग्रामसभा कोण बोलावते? तर सरपंच हे ग्रामसभा बोलवत असतात. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 76. ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल आणि हिशेबावर ग्रामसभा केव्हा चर्चा करते? तर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेत ग्रामपंचायत काय करत असते? तर ग्रामसभा चर्चा करत असते. पुढचा प्रश्न आहे, एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित विकास गटाचा कारभार कोण सांभाळते? तर पंचायत समिती एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रितपणे कारभार सांभाळत असते. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा कोणास म्हटले जाते? तर पंचायत समिती हिला ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 59. पंचायत समितीच्या निवडणुका किती वर्षांनी होतात? तर दर 5 वर्षांनी पंचायत समितीच्या निवडणुका होत असतात. प्रश्न क्रमांक 70. पंचायत समितीच्या सभा बोलावणे आणि सभांचे कामकाज चालवणे ही जबाबदारी कोण पार पडते? तर पंचायतीच्या सभा बोलावणे किंवा सभांचे कामकाज पार पाडणे हे सभापतीचे काम असते. प्रश्न क्रमांक 71. सभापतीच्या अनुपस्थितीत पंचायत समितीचे कामकाज कोण पाहते? तर सभापतीच्या अनुपस्थितीत पंचायत समितीचे कामकाज उपसभापती पाहत असतात. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 72. प्रत्येक महिन्यात पंचायत समितीच्या किमान किती सभा होणे आवश्यक आहे? तर प्रत्येक महिन्यात पंचायत समितीच्या 1 तरी सभा होणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 73. विकास गटात करायच्या विकासाच्या योजनांसाठी पंचायत समितीला कोणाकडून अनुदान मिळते? तर विकास गटात करायच्या विकासाच्या योजनांसाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडून अनुदान मिळत असते. प्रश्न क्रमांक 74. प्रत्येक जिल्ह्यासाठी किती जिल्हा परिषद असतात?
तर प्रत्येक जिल्ह्यासाठी एकच जिल्हा परिषद असते. प्रश्न क्रमांक 75. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. 36 जिल्हे आहेत पण जिल्हा परिषद 34च आहेत. प्रश्न क्रमांक 76. जिल्हा परिषदेची निवडणूक किती वर्षांनी घेतली जाते? तर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीप्रमाणेच जिल्हा परिषदेची निवडणूक ही दर 5 वर्षांनीच होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद कोणाकडे असते? तर जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षांकडे असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78. जिल्हा परिषदेच्या निधीमधून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार कोणास असतो? तर जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 79. जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करतो? तर जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 80. जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारीची नेमणूक कोण करते? तर राज्य शासन जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारीची नेमणूक करत असतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 81. 1992 मध्ये कितव्या संविधान दुरुस्तीने ग्रामीण शासन संस्थांना संविधानात स्थान दिले? तर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली होती 1992 मध्ये. त्यावेळी काय झालेलं होतं तर ग्रामीण शासन संस्थांना संविधानात स्थान दिलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 82. ग्रामपंचायतमध्ये कमाल व किमान सदस्य संख्या किती असावी लागते? तर ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सदस्य संख्या असावी लागते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 83. पंचायत समितीमध्ये कमाल व किमान सदस्य संख्या किती असावी लागते? तर पंचायत समितीमध्ये कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 45 सदस्य संख्या असावी लागते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84. जिल्हा परिषदेमध्ये कमाल व किमान सदस्य संख्या किती असावी लागते? तर जिल्हा परिषदेमध्ये कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 सदस्य संख्या असावी लागते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या तीनही शासन संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात? तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तीनही संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण असावी लागतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 86. कोणत्या 2 पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे? तर हिंदकुश आणि हिमालय या 2 पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक भिंतच उभी राहिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 87. भारतीय उपखंड कोणत्या 2 पर्वतांमुळे मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे? तर भारतीय उपखंड हा हिंदकुश आणि हिमालय या 2 पर्वतांमुळे मध्य आशियातील वाळवंटापासून कसं झालेलं आहे? अलग झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 88. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा व्यापारी मार्ग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा व्यापारी मार्ग हा रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 89. सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत कोणता प्रदेश पसरलेला आहे? तर सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्यांचा प्रदेश, यांच्या खोऱ्यांचा प्रदेश पसरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 90. राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेल्या प्रदेशास काय म्हणून ओळखले जाते? तर राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेल्या प्रदेशास थरचे वाळवंट असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 91. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी कोणती नदी थरच्या वाळवंटाला येऊन पोचते? तर हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी आहे, ती थरच्या वाळवंटात येऊन पोहोचते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 92. घग्गर नदीला पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर घग्गर नदीला पाकिस्तानमध्ये हकरा या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 93. आफ्रिका खंडामध्ये असलेले जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर आफ्रिका खंडामध्ये जे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे ते आहे सहारा वाळवंट. प्रश्न क्रमांक 94.
उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी असा प्रदेश कोणता आहे? तर हा कुठला प्रदेश आहे? हा थरच्या वाळवंटाचा प्रदेश आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 95. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत? तर दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 96. दख्खन पठाराच्या पश्चिमेकडे काय आहे? तर दख्खन पठाराच्या पश्चिमेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि म्हणजेच पश्चिम घाट आहे. प्रश्न क्रमांक 97. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हटले जाते? तर दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 98. दख्खन पठाराचा समावेश कोणत्या साम्राज्यात झालेला होता? तर मौर्य साम्राज्यात दख्खन पठाराचा समावेश झालेला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 99. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी चालणारा व्यापार कोणत्या मार्गाने केला जात होता? तर प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी जो व्यापार चालला होता तो समुद्री मार्गाने चालला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 100. बंगालच्या उपसागरात कोणत्या भारतीय बेटांचा समावेश आहे? तर अंदमान आणि निकोबार ह्या बेटांचा समावेश बंगालच्या उपसागरात आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 101. भारतीय लक्षद्वीप बेटांचा समूह कोणत्या समुद्रात आहे? तर अरबी समुद्रात भारतातील जी लक्षद्वीप बेटांचा समूह आहे तो आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 102. कोणत्या पुस्तकात अंदमान निकोबार व लक्षद्वीप बेटांचा उल्लेख आहे? तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राचे पुस्तक या पुस्तकामध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटांचा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न 103. नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांचा समावेश कोणत्या स्थानिक शासन संस्थांमध्ये होतो? तर नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 104. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कोणती स्थानिक शासन संस्था असते? तर जी गावे शहर होण्याच्या प्रक्रियेत आहेत तेथे नगरपंचायत ही स्थानिक शासन संस्था असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 105. नगरपंचायतीच्या निवडणुका किती वर्षांनी होतात? तर नगरपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 106. लहान शहरांसाठी कोणती स्थानिक शासन संस्था निर्माण केली जाते? तर लहान शहरांसाठी नगर परिषद ही स्थानिक शासन संस्था निर्माण केली जाते. पुढचा प्रश्न आहे 107. नगर परिषदेच्या निवडणुका किती वर्षांनी होतात? तर नगर परिषदेच्या निवडणुका ही दर 5 वर्षांनी होत असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 108. नगर परिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांना काय म्हटले जाते? तर नगर परिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांना नगरसेवक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 109. नगर परिषदेवर निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात त्याला काय म्हटले जाते? तर त्याला काय म्हटले जाते? नगराध्यक्ष असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे 110. नगर परिषदेवर सर्व सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवते? तर नगर परिषदेवर सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवत असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 111. नगराध्यक्षाच्या गैरहजेरीत नगर परिषदेचे कामकाज कोण पाहते? तर जेव्हा नगराध्यक्ष गैरहजर असतात त्यावेळी उपनगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहतात. प्रश्न क्रमांक 112. नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कोण करते? तर मुख्याधिकारी हे नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करत असतात. पुढचा प्रश्न 113. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष कोण ठेवते? तर नगराध्यक्ष हे नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवत असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 114. मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना काय म्हटले जाते? तर मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 115. महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहराचे नाव काय? तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे 116. महानगरपालिकेच्या निवडणुका किती वर्षांनी होतात?
तर दर 5 वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होत असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 117. शहराचा प्रमुख कोणास म्हटले जाते? तर महापौर यांना शहराचा प्रमुख असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 118. महानगरपालिकेच्या सभांचा अध्यक्ष कोण असतो? तर महापौर हा महानगरपालिकेच्या सभांचा अध्यक्ष असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 119. महानगरपालिकेचा प्रशासन प्रमुख कोण असतो? तर महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेचा प्रशासन प्रमुख असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 120. महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कोण करते? तर महानगरपालिका आयुक्त महानगरपालिकेने घेतलेले जे निर्णय असतात त्यांची अंमलबजावणी करतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 121. महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक कोण तयार करते? तर महानगरपालिका आयुक्त हे महानगरपालिकेच्या वार्षिक अंदाजपत्र तयार करत असतात. पुढचा प्रश्न आहे 122. नगरपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर कमीत कमी 9 आणि जास्तीत जास्त 15 सदस्य संख्या नगरपंचायतीमध्ये असते. पुढचा प्रश्न आहे 123. नगर परिषदेमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 38 सदस्य संख्या कशात असते? नगर परिषदेमध्ये असते. प्रश्न क्रमांक 124. महानगरपालिकेमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर लोकसंख्या प्रमाणात एकूण सदस्य संख्या ठरवली जाते महानगरपालिकेच्या वेळी. पुढचा प्रश्न 125. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हाधिकारी हे जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतात. पुढचा प्रश्न आहे 126. जिल्हा अधिकाऱ्याची नेमणूक कोण करते? तर राज्य शासन जिल्हा अधिकाऱ्यांची नेमणूक करत असतात. पुढचा प्रश्न 127. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते? तर तहसीलदारांची जबाबदारी असते की तालुक्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखावी. पुढचा प्रश्न आहे 128. जिल्ह्याचा प्रमुख पोलीस अधिकारी कोण असतो? तर पोलीस अधीक्षक हे जिल्ह्याचे प्रमुख पोलीस अधिकारी असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 129. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कोण मदत करतात? तर पोलीस अधीक्षक हे जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मदत करत असतात. पुढचा प्रश्न आहे 130. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते? तर शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 131. भारताच्या संविधानाने न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. तर भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 132. न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे न्यायालय आहे. तर न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 133. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने कोणाचा पराभव केला? तर तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याचा मोहम्मद घोरीने पराभव केलेला होता. पुढचा प्रश्न आहे 134. मोहम्मद घोरीने भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली? तर कुतुबुद्दीन ऐबक याची मोहम्मद घोरीने भारतातील जो प्रदेश जिंकून घेतलेला होता त्याचा कारभार पाहण्यासाठी नेमणूक केलेली होती. पुढचा प्रश्न आहे 135. बकर हा शब्द कोणत्या शब्दावरून घेण्यात आलेला आहे? तर खबर या शब्दावरून बखर या शब्द घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 136. तवारीख म्हणजे काय? आणि उत्तर आहे घटनाक्रम म्हणजेच काय तवारीख. पुढचा प्रश्न 137. हम्पी ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर हम्पी ही विजयनगरची राजधानी आहे. प्रश्न 138. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? तर बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. पुढचा प्रश्न 139. 21 एप्रिल 1526 रोजी पानिपतची पहिली लढाई कोणाकोणात झाली? तर 21 एप्रिल 1526 रोजी पानिपतची पहिली लढाई इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये झालेली होती. पुढचा प्रश्न 140. अकबराने कोणता धर्म स्थापन केला? तर अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म स्थापन केलेला होता. पुढचा प्रश्न 141. शिखांचे 9वे गुरु कोण होते? तर गुरु तेग बहादूर हे शिखांचे 9वे गुरु होते. पुढचा प्रश्न 142. खालसा दलाची स्थापना कोणी केली? तर गुरु गोविंद सिंगांनी खालसा दलाची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न 143.
रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? तुलसीदासांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिलेला होता. त्याच्यानंतरचा प्रश्न 144, मन्मथ स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर परमरहस्य हा ग्रंथ मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला होता. पुढचा प्रश्न 145, 13व्या शतकात महाराष्ट्रात महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? तर चक्रधर स्वामींनी 13व्या शतकात महाराष्ट्रात महानुभाव पंथाची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न 146, चक्रधर स्वामींचे गुरु कोण होते? चक्रधर स्वामींचे गुरु श्री गोविंद प्रभू हे होते. पुढचा प्रश्न 147, चक्रधरांच्या लीलांचे वर्णन करणारा लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लीळाचरित्र हा ग्रंथ म्हाइंभट यांनी लिहिलेला होता. त्यामध्ये चक्रधरांच्या लीळांचे वर्णन केलेले आहे. पुढचा प्रश्न 148, शीख धर्माचे संस्थापक कोण होते? तर गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न आहे, शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता? तर गुरु ग्रंथ साहिबा हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे, शीखांचे 10वे गुरु कोण होते? तर गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होते. तर धन्यवाद मित्रांनो. आज आपण इतिहास आणि नागरिकशास्त्रमधील 150 प्रश्नांचा सराव केलेला आहे. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.